नमस्कार मंडळी, रेनबो मास्क चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आज थोडासा वेगळा विषय घेऊन आलोय. या कोरोनाच्या साथीमुळे आपण बरेच काही गमावलंय, किंबहुना म्हणजे आपण बरेच काही त्यातनं शिकलोय. साधारण 14व्या शतकाच्या मध्यावरती युरोपमध्ये एक ब्लॅक डेथ नावाचा रोग आला होता. त्याच्यातनं जे काही स्थित्यंतर घडलं किंवा जे आजच्या घडीला आपल्याला अपेक्षित आहे कोरोनाच्या साथीनंतर, त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. आज युरोप आणि अमेरिकेतील लोक आशियाई लोकांच्या म्हणजे विशेषतः हिंदू आणि मुस्लिम लोकांपेक्षाही विज्ञान केंद्रित आणि प्रगतिशील आहेत. ते आपल्यापेक्षा सामर्थ्यवान आहेत कारण त्यांचा बुद्ध्यांक आमच्यापेक्षा जास्त आहे. परंतु आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की 14व्या शतकात युरोपियन हे हिंदू आणि मुस्लिम लोकांपेक्षाही कित्येक वेळा धर्मांध, ढोंगी आणि अंधश्रद्धाळू होते. जेव्हा रोमन सम्राटाने ख्रिश्चन धर्माला आपल्या साम्राज्याचा धर्म बनवला तेव्हा त्याने इटलीच्या रोममध्ये एक जगातील सर्वात मोठं चर्च बनवलं. आज आपण ते व्हॅटिकन सिटी म्हणून ओळखतो. धार्मिक नेता पोप हा जगातील सर्व कॅथोलिक ख्रिश्चनांचा मुख्य धार्मिक गुरु मानला जातो. रोमन साम्राज्यातही कोण श्रेष्ठ हा वाद सुरू झाला. म्हणजे राजा श्रेष्ठ की पोप श्रेष्ठ. शेवटी म्हणजे 5व्या शतकात पोप जिंकला. पृथ्वीवरील देवाचा एकमेव प्रतिनिधी म्हणून पोपचं राजासह प्रत्येकाने त्याच्या आदेशाचं पालन करणं आवश्यक आहे हे संपूर्ण युरोपने मान्य केलं. या घटनेनंतर युरोपची संपूर्ण शक्ती, विशेषतः रोमन साम्राज्याची खरी शक्ती कॅथोलिक चर्च आणि धर्मगुरूंच्या हाती आली. सर्व ठिकाणी शाही घरं होती, परंतु सर्व पोपच्या हाताखालीच काम करत होते. तेथे कुठलंही संविधान नव्हतं किंवा कायदाही नव्हता. मुख्य धार्मिक गुरु ज्याने नियम आणि आज्ञा दिल्या त्या रोमन साम्राज्याचा तो कायदा होता. प्रत्येक खेड्यात, गावात, शहरात मोठी चर्चेस होती, मठ होते आणि धार्मिक नेते रोमच्या पोपद्वारे नियुक्त केले गेले. प्रत्येक गावात, शहरात धार्मिक न्यायालय झाली आणि जेथे लहान धार्मिक नेते म्हणजे पोपच्या प्रतिनिधींनी न्याय दिला. धर्माधिकारी यांनी पोलीस आणि न्यायाधीश यांची दुहेरी भूमिका निभावली. मुख्य धार्मिक नेत्यांच्या प्रत्येक धार्मिक श्रद्धा, कर्मकांड, ढोंगीपणा आणि अंधश्रद्धा लोक पाळतात की नाही हे पाहणे या धार्मिक गुरूंचं एकमेव कार्य होतं. जर एखाद्याने अनवधानाने धार्मिक शिक्षकाच्या आदेशाचे पालन केले नाही तर धार्मिक नेते त्या व्यक्तीला चर्चमध्ये नेतील आणि तिथे त्याच्या गुन्ह्यानुसार त्याला वेगळ्या प्रकारे शिक्षा देतील. जनतेला विचार करण्याचे आणि मते व्यक्त करण्याचे कोणतेही वैचारिक स्वातंत्र्य नव्हते. लोक संपूर्ण दहशतीत राहत होते. पोपचे धार्मिक साम्राज्य अतिशय सुनियोजित असे होते. पोप आणि त्याचा प्रतिनिधींनी असा दावा केला की त्यांच्याकडे प्रत्येक आजारावर उपचार असून लोकांच्या प्रत्येक समस्येवर तोडगा आहे. तो खऱ्या देवाचा प्रतिनिधी आहे. तो दररोज नवीन ढोंगीपणा पसरवून जनतेला लुटत असे. संपूर्ण समाज अत्यंत अंधश्रद्धा आणि अंधारात जगत होता. मोठमोठ्या शास्त्रज्ञ, तत्वज्ञांना धार्मिक नेत्यांनी सार्वजनिकपणे जिवंत जाळलं आणि म्हणूनच हा काळ इतिहासात अंधकार युग म्हणून ओळखला जातो. आता ब्लॅक डेथचं आगमन 1347 मध्ये अचानक कोरोना सारखाच एक विचित्र आणि नवीन आजार युरोपमध्ये पसरायला लागला. या रोगासाठी कुठलंही औषध नव्हतं. सुरुवातीला मुल्ला मौलवी किंवा पंडितांप्रमाणे धर्मगुरूंनी गृह, हवन, नमाज, पूजापाठ यासारखे अंधश्रद्धेने भरलेले अंधश्रद्धेचा अवलंब करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु हा रोग इतका भयंकर होता की नियंत्रणाखाली येण्याऐवजी तो संपूर्ण युरोपमध्ये वादळासारखा पसरला. 1347 ते 1351 या इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की युरोप आणि आशियामध्ये सुमारे 20 कोटी लोक मरण पावले. म्हणजेच असं म्हणतात की पृथ्वी तलावरचे 60% लोक या आजारामध्ये मरण पावले. स्वतःला देवाचे प्रतिनिधी मानणारे लाखो धार्मिक नेतेही या आजाराने मरण पावले. मोठी चर्च, मठ निर्जन आणि निर्मनुष्य झाले. स्वतःला देवाचे प्रतिनिधी म्हणणारे धार्मिक नेते एकतर मरण तरी पावले किंवा एखाद्या अज्ञात स्थळी पळून गेले. सामान्य आणि भोळे लोक
जे एकेकाळी त्यांना देव मानतात अशा धार्मिक गुरूंची उपासना करायचे. ते वाटेवरती मरत होते आणि यातनाही भोगत होते. हा रोग इतिहासात ब्लॅक डेथ म्हणून ओळखला जातो. हा आजार प्लेग म्हणूनही ओळखला जातो. तेराशे 1351 नंतर हा रोग हळूहळू थांबला. मात्र यातून वाचलेली माणसे कमजोर आणि विकृत शरीरांची होती. केवळ 40% मुले निरोगी होती. जे लोक या भयानक रोगाशी 2 हात करून मृत्यूशी लढून वाचले ते भाग्यवान होतेच, पण ते खरे धैर्यवान आणि बुद्धिमान ठरले. 1347 पूर्वी लोकांनी धार्मिक नेत्यांच्या दहशतीमुळे आपली बुद्धिमत्ता वापरणे जवळजवळ बंदच केलेले होते. मानवी रोबोट म्हणून ते धार्मिक नेत्यांच्या इशाऱ्यावर कठपुतळीचे जीवन जगत होते. परंतु 1347 ते 1351 या काळात लोकांना समजून चुकलं की धार्मिक नेते जे दावे करायचे की त्यांच्याकडे प्रत्येक रोगाचा इलाज आहे, प्रत्येक समस्येवर तोडगा आहे, ते रस्त्यावर वेदनाने मरत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर सामान्य लोक पहिल्यांदाच समजले की हे सर्व धार्मिक नेते ढोंगी आहेत. त्यांचे सर्व दावे खोटे आहेत आणि आजपर्यंत आपण त्यांना अनावश्यकपणे घाबरत होतो. पोप आणि त्याच्या साम्राज्याचे सर्वात मोठे पाप किंवा चूक ही होती की त्याने कधीही थेट मानवी जीवनाच्या प्रश्नाबद्दल, समस्याबद्दल गंभीरपणे विचार केला नाही. तो केवळ अध्यात्म, पुनर्जन्म, स्वर्ग, नरक आणि मोक्ष याबद्दलच बोलत राहायचा. त्याने सामान्य जीवनातील किंवा भौतिक जगाबद्दल, समाजशास्त्राबद्दल कधीही विचार केला नाही किंवा कोणाला विचार करण्याची परवानगी दिली नाही. आणि जर कोणी जीवनातील वास्तविक समस्या आणि सत्याचा शोध घेण्याची व बोलण्याची हिंमत केली तर त्याला तथाकथित धर्मकंत्राटदारांनी निरीश्वरवादी, जनविरोधी आणि देशद्रोही ठरवून, दोषी ठरवून फाशीच्या शिक्षाही सुनावल्या. कॅथोलिक चर्च, त्याचे धार्मिक नेते आणि त्यांच्या सैन्याने संपूर्ण मानव जातीला आणि सर्व मानवी प्रतिभेला धर्माच्या गुलाबगिरीत ठेवले होते. कवी, लेखक, चित्रकार, गायक, कारागीर किंवा तत्वज्ञ असो, प्रत्येकाला आपली सर्व कला धर्म आणि फक्त धर्माबद्दल वापरण्यासच भाग पाडले गेले. या साथीच्या रोगाने पोप आणि त्याच्या धार्मिक साम्राज्याचे वर्चस्व संपवले. लोकांचे विचार पूर्णपणे बदलले. युरोपच्या इतिहासात प्रथमच शेकडो लोकांना सर्वशक्तिमान देवाबद्दल शंका येऊ लागल्या. आत्मा, देव, दैव, पुनर्जन्म आणि मुक्ती या निराधार गोष्टींचा विचार करण्यापेक्षा या भौतिक जीवनाबद्दल, या जीवनाच्या ज्वलंत समस्याबद्दल विचार करणे अधिक महत्वाचे आहे असे त्यांना वाटू लागले. रोमन सम्राट पोपच्या अधिपत्यामुळे कमजोर झाला होता. त्याला असा विश्वास होता की देव आणि धर्म माझ्या बरोबर आहे, कोणी मला पराभूत करू शकत नाही. म्हणूनच त्याला कधी आपली सामरिक शक्ती वाढवण्याची गरज वाटली नाही. याचा परिणाम असा झाला की नव्याने स्थापित झालेल्या मुस्लिमांचे तुर्क साम्राज्य अधिक सामर्थ्यवान बनले आणि 1353 मध्ये या तुर्क सैन्याने पूर्वेस रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपलवर आक्रमण केले आणि ते जिंकले. जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वात शक्तिशाली ख्रिश्चन साम्राज्य नष्ट झाले. रोमन साम्राज्याचा पराभव झाला. मात्र इथूनच नवनिर्मितीचा पाया रचला गेला. रोमन साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर रोमन साम्राज्यात पसरलेले इतर सर्व विचारवंत, हुशार नागरिक इटलीच्या फ्लोरेन्स शहरात येऊन स्थायिक झाले. इटलीमधील फ्लोरेन्स शहर अतिशय सुंदर आहे. तिथलं वातावरण खूप निरोगी, उत्साहवर्धक होतं. इथे बोलण्यावर व विचार करण्यावर कसलीही बंधनं नव्हती. रोमन साम्राज्याच्या पराभवाची फ्लोरेन्स चौकामध्ये उघडपणे चर्चा होऊ लागली. लोकांना घाबरवण्याची सम्राट, पोप आणि धर्मगुरूंची शक्ती संपलेली होती. लोकही बंडखोरी करण्याच्या मनस्थितीत होते. त्यांना हळूहळू हे समजले की लढाईत झालेला विजय हा खरा विजय नसतो, तर जिंकणारा फक्त शक्तिशाली असतो. आणि सामाजिक, मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी अध्यात्माचे अतिरेकी जग सोडून शारीरिक, मानसिक, सामाजिक समस्यांविषयी सखोल विचार करणे आवश्यक आहे. लोक पूर्वी पोप आणि धर्माच्या भयाकडे वळले, परंतु सर्वात मोठी कॅथोलिक चर्च इटलीच्या रोम शहरात असूनही धार्मिक नेत्यांचा इटलीमधील लोकांवर सर्वाधिक अत्याचार झाला होता. पुनर्जन्म आणि स्वर्ग अशा गोष्टीवर आपले कौशल्य वाया घालवण्यापेक्षा
या पृथ्वीवर आपले जीवन कसे चांगले आणि आनंदी करावे याचा विचार करण्याची सर्वात मोठी गरज होती. इटलीच्या या फ्लोरिन शहरात पुनर्जागरणाची नव्या युगाची सुरुवात झाली. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विज्ञान, यांत्रिकी, गणिती, खगोलशास्त्र, औषध, संगीत, कला, कविता, शास्त्र, साहित्य या क्षेत्रात नव्याने विचार सुरू. ही नवजागृती, प्रबोधन क्रांती हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये पसरली. त्यामुळे संपूर्ण युरोप तंत्रज्ञान क्षेत्रात हळूहळू शक्तिशाली बनत गेला. त्याने संपूर्ण जग जिंकले. आज जर युरोप आणि अमेरिका जगातील सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास आल्या आहेत, ते इतर कोणत्याही कारणाने नाही, तर या क्रांतिकारी बदलामागे युरोपला हादरवणाऱ्या ब्लॅक डेथ म्हणजेच प्लेगच्या भयानक साथीचा सर्वात मोठा हात आहे. थोडक्यात, आलेल्या संकटातून धडा घेऊन आता भविष्यात तर्कशास्त्र आणि विज्ञानाकडेच आपली वाटचाल असेल तरच आपण शाश्वत आणि लोकाभिमुख प्रगती करू शकतो. मंडळी, आमचं रेनबो मास्क चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, आमच्या पोस्ट तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि असंच आमच्यावर